अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। उद्या आपल्या सर्वांसाठी खूप मोठा दिवस आहे। अयोध्येमध्ये आपल्या रामलीलाची स्थापना होणार आहे। तर आपल्या सर्वांकडेच त्या अक्षता तर आल्या असतीलच, आणि ज्यांच्याकडे नाही आल्या तरी काही हरकत नाही, पण शक्यतो मोदीजींनी, आपल्या माननीय मोदीजींनी त्या अक्षता आपल्यापर्यंत पोहोचतील याची सर्वस्वी सोय केलेली आहे। तर त्या अक्षतांचं नक्की काय करावं ह्या गोष्टीसाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर चला आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम। तर काय आहे ना, आता अयोध्येमध्ये उद्या सोहळा तर चालूच आहे। आपणही घरामध्ये छान आपण पूजा अर्चा करणार आहोत, पणत्या वगैरे लावणार आहोत, दिवाळी साजरी करणार आहोत। त्याचबरोबर या अक्षतांचं काय करायचं आहे ते मी सांगते। तर तुम्हाला आता सांगण्यात आलंच असेल की अक्षता आल्या की त्या सगळ्या तुम्ही राम मंदिरामध्ये किंवा त्यांनी जो फोटो दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही त्या सगळ्या वाहून टाका। पण नाही, असं आपल्याला काहीही करायचं नाहीये। सगळ्या अक्षता अर्पण करायच्या नाहीयेत। शेवटी काय आहे ना की हे एक प्रकारचं आपल्याला अयोध्येतनं राम, लक्ष्मण, सीता मैया, हनुमानजी यांचा हा आशीर्वाद स्वरूपात हे आपल्याजवळ आलेले आहेत। तर त्या आपण सगळ्या वाहून टाकायच्या नाहीत। हे आपल्याला त्यांच्या स्वरूपात आलेलं आशीर्वाद स्वरूपामध्ये आपल्याला ह्या आपल्या जवळ ठेवायच्या आहेत। आणि त्याच अक्षतांचं म्हणजे कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। त्या अक्षता तुम्ही संध्याकाळी ज्या वेळेस आपण पणत्या वगैरे लावणार आहोत, काही जण तर 5 पणत्या, ज्याला जशा अपेक्षा असेल तशाप्रमाणे ते आपल्या आवडीनुसार 5, 13, 100, 150 जेवढ्या हव्या असेल तेवढ्या पणत्या लावू शकतात। पण कमीत कमी 5 पणत्या तरी उद्या सगळेजण लावणार आहोत। तर उद्या तुम्ही पंथी लावताना 5 पणत्या कशा आहेत खाली ठेवू नका। त्या खाली न ठेवता फुलांच्या पाकळ्यांवर किंवा अक्षता घरातले जे थोडेसे तांदूळ आहेत त्याच्यावरती हळद कुंकू वाहून त्यांच्यावरती ते ठेवा, त्या प्रज्वलित करा। एक रामाच्या नावाने ती एक ज्योत आपल्याला ज्वलन करायची आहे, ज्योत आपल्याला लावायची आहे। एक मोठी पणती त्यांच्या नावाने आणि बाकीच्या 5 पणत्या आहेत त्याही करायच्या, प्रज्वलित करायच्या आहेत। त्यातले एक सुरुवातीची पंक्ती आपल्याला देवाजवळ ठेवायची आहे, दुसरी पंक्ती आपल्याला किचनमध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकता, तिसरी पंक्ती ही तुळशी माता आहे आपली तिच्याजवळ तुम्ही ठेवा, आणि उरलेल्या ज्या 2 आहेत त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही साईडला ठेवायच्या आहेत। ह्याच पंक्त्या ज्यावेळेस तुम्ही प्रज्वलित करताना त्याच्या वेळेस ज्या आपल्याला रामाच्या अक्षता ज्या आलेल्या आहेत त्याची तुम्हाला व्यवस्थित रीतसर पूजा करायची आहे। आणि त्यातल्या 4-5 अक्षता तुम्ही थोड्याशा घेऊन त्या तुम्ही कुठल्याही राम मंदिरात म्हणा किंवा आपल्या घरामध्ये रामाचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा काही ज्यांच्या घरात नसेल त्यांनी जे आपल्याला ते अयोध्येचं जे फोटो तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही ती अक्षता वाहू शकता। आणि बाकीच्या अक्षता ह्या व्यवस्थितपणे आपल्या जवळ ठेवायच्या आहेत। त्या आपल्या मंदिरात ठेवा किंवा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये आता कोणी परीक्षेसाठी आता मुलं बाहेर अभ्यास करतात किंवा परीक्षेला जाणार असतात तेव्हा त्यांच्या कंपास पेटीमध्ये तुम्ही 2-4 अक्षता ठेवू शकता, किंवा कोणाचा इंटरव्ह्यू असेल, त्यांना कोणाला कामामध्ये प्रॉब्लेम्स असतील त्यांच्याजवळ तुम्ही त्या अक्षता देऊ शकता। म्हणजे कुठल्याही स्वरूपात आपण ह्या अक्षता आपल्याला आशीर्वाद स्वरूपात ह्या स्वतः जवळ ठेवायच्या आहेत। त्या कुठेही तुम्ही पूर्णपणे वाहायच्या नाहीयेत। हा कसं आहे ना, हा एक ऐतिहासिक क्षण आहे आपल्यासाठी। ज्यांच्याकडे म्हणजे आपल्याला अयोध्येला कुणालाही जायला जमणारे नाही जमणारे त्यांना ह्या अक्षता आपल्याला एक आशीर्वाद स्वरूपात आपल्याजवळ आलेल्या आहेत। त्याचा आपण आशीर्वाद म्हणूनच एक आपल्याजवळ ठेवायचा आहे। त्यामुळे तुम्ही त्या कुठेही प्रत्यक्षपणे वाहू नका। आणि याचा याच अक्षता आपल्याला म्हणजे आपल्याला कधीही काही वाटलं, अडचणीमध्ये आपण असलो तर हे आपण आशीर्वाद स्वरूपात स्वतः जवळ ठेवा। आणि या तुम्ही कायमस्वरूपी तिजोरीत जरी ठेवल्यात तरी चालेल किंवा कायमस्वरूपी देव्हारात ठेवल्यात तरी चालेल। आणि अडचणीच्या वेळेस ते आपल्या जवळ ठेवा। काम झालं की परत आपण त्या पुडीमध्ये आपण परत त्या ठेवू शकता। अशा रीतीने तुम्हाला त्या अक्षतांचा वापर करायचा आहे। आणि या अक्षता कधी व्हायच्या आहेत तुम्हाला माहिती आहे का? 1:30 वाजल्यानंतर जेव्हा रामलल्लाची तिथे स्थापना होणार आहे त्याच्यानंतर आपण हे करायचे। कारण कसं आहे, लाखो करोडो लोकांना या अयोध्येत जाऊन तिथे त्या अक्षता व्हायला जमणार नाहीयेत, म्हणून त्या आपण
आपल्या इथे व्हायच्या आहेत, जेणेकरून त्या तिथवर त्या पोचल्या जातील. ह्यासाठीच आपल्याला ह्या अक्षता वाटण्यात आलेल्या आहेत. तर तुम्हाला तर नक्कीच कळलं असेल की आपण लक्षात ठेवा, आपण या अयोध्येच्या रामाची जी स्थापना होणार आहे त्याचे पण आपण एक भागीदारी झालेलो आहोत. हा एक सुवर्ण क्षण आपल्या आयुष्यात आलेला आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीला आपण सांगू शकतो की हो, आम्ही त्यावेळेस इथे म्हणजे आम्ही होतो, आम्ही हे स्वतः पाहिलेलं आहे. आणि तुम्हालाही जर का ते अयोध्येमध्ये जाता येत नसेल तरी तुम्हाला लाईव्ह यूट्यूबला ते दाखवणार आहेत, दूरदर्शनवरती दाखवणार आहेत. त्यावेळेस तुम्ही बघा आणि त्या अक्षतांचा तसा वापर करा. आणि हो, नक्कीच तुम्हाला या रामाचा आशीर्वाद ह्या सर्वांना 100% लाभणार आहे. जय श्रीराम.